भाई मी नाही येणार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सॅप चॅलेंजर्स. मी रिद्धी. मी श्रुती. आणि मी कृष्णा. हा ते माहिती आहे सगळ्यांना. क्या बोला तूने? बाय द वे गाईज, तुम्हाला आमच्या मागे काहीतरी दिसत असेल, राईट? काय आयशा विला आहे, हॉन्टेड प्लेस आहे. म्हणजे ते भूत असतो का? अजून काही नवीन आली का? मी नाही येणार आहे, मी नाही येणार आहे तुमचा. काय नाहीये तसं तसं काही नाहीये. गाईज कॅन्सल, व्हिडिओ कॅन्सल. आम्ही थोडं एक्सप्लोर करतो. आम्ही ऍक्च्युली आलो होतो लोणावळा फिरायला, बट आम्ही कुठे फिरणार म्हणून आम्ही इकडे आलो. अरे खूप काही असेल बघायला इथे जायचंय. बघायचंय. आपल्याला ऍक्च्युली हे नाही का खरेदी घ्यायचंय नाही का? हा, आम्ही आता केदारी कृष्णाचं नावावरती चाललो. Guys, I can't. श्रुती, पहिलीच घारे डोळे तुझे. श्रुती, रिस्क नको घेऊ. चल चल चल. Guys, don't do this, please. रोल्स रॉइस न्यायचंय का नाही? नाही. काही एक तर चिखल किती. काय माहिती. भाई तू नको रिस्क आयशा घेऊ. वाला साप आहे का यहाँ पे? ओके चलो. काय तुम्ही बघू शकता ही बिकोडी रिद्धी येत नाही आतमध्ये. रिद्धी येणार आहे का नाही? इकडे नाही रस्ता इकडे. वाह दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह. लोक घाबरतील ना. त्या आयुष्याच्या आत्म्यापेक्षा तुलाच घाबरतील लोक. नाही कृष्णा, मी नाही येत. अरे यार, काय नाही. तिला कॅन्सल, तुझा बाहेर. मी जाते बाहेर. पण फाईन भरावं लागेल तुला. 5,000 रुपये दिले आम्ही आधी. तर गाईज आम्ही आता आतमध्ये चाललोय. आतमधनं बघायचे रोल्स रॉइस तर बघितले. चल रिद्धी को आगे करेंगे. मुझे अपने घर जाना है. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. कृष्णा, मी नाही येत. काय नाही अरे नाही ना. तेरा जिम ब्रो है ना, जिम ब्रो. आजा याच्यामध्ये येणार आहे, आयुष्य मला वाटतं. ये ना. दम नका करू, झापड कसा. की बाबा हायड्रो मोठे त्याचं आई शपथ. आयुष्याचं बेडरूम आहे सर. आयुष्याचं भेट. गाईज दिस इज रिस्की, प्लीज. हे काय फर्निचर बिर्निचर सगळं पडलं राव. खालचा रोड टाक. याला मेंटेनन्सला घ्यायचं का? तूच आयशा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम हायवेच्या साईडलाच आहे हा विला. तिथला तर किती पैसे येतील रे? घ्यायचे का तुला? नाही. आणि तेवढं काही असं म्हणजे घाबरण्यासारखं काही वाटलेलं नाहीये मला. ही रिद्धी पागल घाबरते. आहे घाबरण्यासारखं इंटेरियर वगैरे. ती किडे अंगात. इकडे बघूया. हे भाई इकडे डेंजर आहे जरा. इकडे विषय जरा गंभीर आहे. अच्छा हमको सिखा रिया है. कैमरामैन इधर आओ. कैमरामैन इधर फोकस करो. कैसे जंगल? फुल जंगल आहे इकडे. फुल जंगल आहे जरा.
इकडं रात्रीला जरा घाबरण्यासारखं आहे. हा. रिद्धी तू रात्रीपर्यंत इथे थांबू शकतेस. नाही नाही अजिबात नाही. रेंट बेंट काहीच नाही लागणार तुला. फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. नाही थांबशील का? लोटून दिले अजून पण तुमच्याकडे 1 कोटी रुपये बक्षीस. लेट्स सी. चल दुसरीकडे बघूया. ते डेंजर दिसतंय. बट हो असं मध्ये किती चांगला असेल ना विला. काहीच तुम्ही बघू शकता. हा पंखा असा झाला. ये क्या है? मला वाटतं भेट पराच्या वरती म्हणजे विषय इकडे काहीतरी वेगळंच वाटतंय. ए, यार मला इथं इथं थोडीशी भीती वाटायला लागली. ते लोकांनी तोडलं. आयशाजी तरी करू नकोस. डेंजर आहे जरा बऱ्यापैकी. पंखा बिंका जरा असं नाही का लटकल्यासारखं झालंय. चला किती रे मस्ती तुमच्या अंगात. त्या पंख्याला त्रास देते. ते गाईज या दोघांच्या अंगात आता जाऊ दे. तिच्या अंगात तर पक्का आयशा आली. हिचे डोळे बघा. डोळे दाखव डोळे. काय दार खोलायला चालली होती. चलो आम्ही हा विला तर एक्सप्लोर केलाय. असं काही हॉरिफाईंग आम्हाला तर नाही वाटलं. बट इथे लोकल नाही वाटलं. मला वाटलं. तिला वाटलं. या आधीपासून जाऊन दे. तुझा विषय वेगळा आहे. तुमच्या अंगात बसती आहे ते रोज दार खोलतीये ती. कधी उघडतोय कधी उघडतोय. वा अलग ही लेवल के बदले हैं. हॉरिफाईंग तर नाहीये काही. पण इथले लोक असं म्हणतात की रात्रीचा इकडे आवाज येतो किंवा आणि ऍक्च्युली पॉइंट असा आहे की हा इन्सिडेंट होऊन बरेच वर्ष झाले तरी पण ही गाडी अजून पण इकडेच आहे तशीच. 50 वर्षांपेक्षा जास्त झालं. 50. आणि यातला काही जो भाग आहे ना विलाचा तो बंद आहे ऍक्च्युली. तो तिकडे अलाउड पण नाहीये जाणं. आणि इथला पंखा कसा होता कृष्णा. पंखा असं तो लटकलेला. आणि मेन स्टोरी काय इथली म्हणजे आयशा नावाची मुलगी होती. किती वर्षाची 17 वर्षाची काहीतरी नाही का जवळपास. 17. मग ऍक्च्युली तिच्या फॅमिली सोबत तिचा मर्डर झालेला तिथे. आणि फॅमिली सोबत तिचं काहीतरी सीन झाला होता ते आपल्याला प्रॉपरली नाही माहिती. आणि आता ती लोक काही लोक म्हणतात की ते लोक नाही मेले मुंबईमध्ये सेटल झाले म्हणजे त्यांचे नाही का काय ते म्हणतात. अरे पण ते जर मेलेच नाहीत तर मग हे असं काय झालंय घर. नाही नाही ते आपल्याला काय म्हणजे पण असं असं आहे की नाही ना कोणाकडे. हा एक्झॅक्टली फायनल स्टोरी काय ती माहित नाही. पण असं म्हटलं जातं की बाबा त्यांच्या फॅमिलीने तर जाळलं होतं तिला सुद्धा. सो असं आहे. बट ऍक्च्युली गोष्ट अशी आहे की ठीक आहे हा विला बंद आहे अबंडंट आहे इथे कोणी येत नाही. बट ह्याच्या साईडची जी प्रॉपर्टी आहे आता आपण जाऊयात तिकडे. हो तिथले पण काय सुटलेले हा आहेत. तिथे सगळे बंद आहेत म्हणजे Exactly. एकदम प्रॉपर्टी तर बंद आहे. आपण बघूयात. Let's see. इथली स्टोरी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्हाला नक्की. न्यू न्यू ताज. ऍक्च्युली हा पण बंदच आहे. काय माहिती कशामुळे सगळे म्हणजे काही प्रॉप्स इथंच आहेत फ्रीज वगैरे सगळं काही इथंच आहे. असंच पडलेलं आहे पण बंद आहे. कोणी कस्टमर नाही. किंवा मग फर्निचर Maybe वगैरे आयशामुळेच तसंच आहे. बंद पडला असेल जाऊन एखाद्या. कृष्णाला मी रात्री घाबरूला मंजलिका बनून तू म्हणजे आयशाला एवढं मोठं हॉटेल आहे बट पूर्ण बंद आहे. काहीच नाहीये. याला काय होऊ शकतं. लिटरली मिस्ट्री आहे. याचं- की याला काय झालं. झालंय आता आमचं हे प्रॉपर्टी अशी अजून काय एक प्रॉपर्टी गाईस पण करो नाही, की ते नाही प्रॉपर्टी आहे बघितलं. बाई. का एवढीच प्रॉपर्टी बघायची होती आपल्याला. एक्झॅक्ट त्याच्या समोर हे काय आहे? चालू ठेव. ते चालू आहे बघा. नाही पण यांना हे भीत नाही. सो गाईज आम्ही हा विला तर एक्सप्लोर केला. साईडच्या प्रॉपर्टी पण एक्सप्लोर केल्यात आम्ही आणि वी डिड इट थोडे डर के साथ. आणि आता मी म्हणू शकते खतरो के खिलाडी. गप्प तू आधी नव्हती. हिला विला कशी काही घाबरेल परत. तिथं बेड पण बघितला तो उभा होता. सगळं बघितलं हे पण बघितलं. अजून काय हवंय. ठीक आहे, आयशा विला बघितलंय. बाय द वे गाईज आपल्याला पण पूर्ण स्टोरी अजूनही माहिती नाही पडली. सो कुणालाही जर माहिती असेल पूर्ण स्टोरी तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा. आणि या